Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to see the next point of the topic electrostatics. What is that next point? That is electric lines of force. Okay. So in last lecture what we have studied? We have studied some electric field intensity. We have seen the formula for it. We have seen the derivation for it. How the electric field is formed for a unit positive charge. Okay. That is टेस्ट चार्ज और सिंगल चार्ज क्यू. आता इथपर्यंत मी काय केलं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितली. कुठं बघितली? तर त्या चार्ज क्यू ला बघितली. बरोबर. त्याच्यानंतर तिथं तुम्ही फोर्सेस ही फाइंड केले अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ. इक्वेशन पुट केलं, व्हॅल्यू पुट केली आणि तिथे तुम्हाला फायनल एक्सप्रेशन मिळालं ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी. बरोबर. Then what was the formula for that electric field intensity due to a point charge? The formula was E is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R square. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला? E is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R square. बरोबर. तसंच फोर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R square. बरोबर. म्हणजे हे आपल्याला अकॉर्डिंग टू कुलम्स लॉचं इक्वेशन मिळतंय. इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज आणि त्याचबरोबर स्टेटमेंट जर आपण बघितलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं तिथं तुम्हाला एक फॉर्म्युला मिळतोय दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई वेक्टर इज इक्वल टू एफ वेक्टर अपॉन क्यू और एफ वेक्टर अपॉन युनिट पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज Q0. बरोबर. म्हणजे इथे एक तुम्हाला फॉर्म्युला मिळतोय E इज इक्वल टू एफ अपॉन क्यू. त्याचबरोबर E इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हे आता आपल्याला झालेलं आहे. मग आता ह्याच्यावरून आपल्याला काय पाहिजे? ह्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. व्हॉट आर दिस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? हाऊ कुड यू फाइंड दॅट दीज आर द लाईन्स ऑफ फोर्सेस? बरोबर. यू हॅव टू इमॅजिन द थिंग्स दॅट वी सी इन द फॉर्म ऑफ अट्रॅक्शन और इन द फॉर्म ऑफ रिपल्शन. म्हणजे तुम्हाला तिथं असं इमॅजिन करायचं आहे की त्या दोघांच्या मध्ये तुम्हाला अट्रॅक्शन बघायला मिळते, दोघांच्या मध्ये तुम्हाला रिपल्शन बघायला मिळते. मग हे अट्रॅक्शन कसं असेल, हे रिपल्शन कसं असेल, कोणत्या फॉर्म मध्ये असेल, बरोबर, तेच आपल्याला इथं स्टडी करायचं. मग त्यासाठी बघा तुम्हाला पहिल्यांदा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आणि त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता इथं त्याला 8 कॅरेक्टरिस्टिक्स. सध्या मी आता इथं फक्त 4 लिहिले, 4 एक्सप्लेन झाले की नंतर मी 4 उरलेले एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पण पहिल्यांदा आपल्याला स्टेटमेंट समजली पाहिजे. ओके. मग आता काय म्हणलंय बघा, व्हॉट इज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स? ए कर्व सच दॅट, म्हणजे एक कर्व आपल्याकडे आहे, कर्व. बरोबर. ए कर्व सच दॅट टँजंट ऍट एनी पॉइंट. म्हणजे सपोज इथं मी एक पॉइंट कन्सिडर केला, इथं मी एक टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट मला असा मिळेल. किंवा मी इथं जर एखादा पॉइंट कन्सिडर केला, इथं मी जर टँजंट ड्रॉ केला तर तो हा टँजंट मला असा मिळेल. बरोबर. टँजंट ऍट एनी पॉइंट टू दिस कर्व, म्हणजे त्या कर्वला टँजंट कुठेही ड्रॉ केला, गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. समजलं पाहिजे व्हॉट आय एम सेइंग. बरोबर. त्या पॉइंटला मला काय मिळाले? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. म्हणजे या पॉइंटला डायरेक्शन कुठं आहे? ही डायरेक्शन आहे. या पॉइंटला डायरेक्शन कुठं आहे? ही डायरेक्शन आहे. बरोबर. समजलं. म्हणजे जिथं मी कर्व ड्रॉ केला त्या पॉइंटला जर मी इथं टँजंट ड्रॉ केला तर हा टँजंट मला इकडे मिळाला. म्हणजे ही झाली डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फॉर दिस पॉइंट, दॅट इज पॉइंट पी. सपोज इथं जर मी पॉइंट कन्सिडर केला तर इथं मला टँजंट हा असा मिळेल. ही झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ऍट पॉइंट क्यू. आणि तसंच मी जर पॉइंट इथं कन्सिडर केला तर इथं मला टँजंट मिळेल हा म्हणजे असा. तर इथं काय येणार? पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड. हा सपोज पॉइंट आर. म्हणजे पॉइंट पी साठी व्हॉट इज द डायरेक्शन? दिस इज द डायरेक्शन विच गिव्स इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट पी. For point Q, this is the direction of electric field, and for point R, this is the direction of electric field for point R. मग हा कर्व तुम्हाला कुठं बघायला मिळेल? मग त्यासाठी आपल्याला चार्जेस कन्सिडर केले पाहिजेत. बरोबर. कारण इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणले का काय म्हणतोय? द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट. द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍट रेस्ट is
कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे चार्जेस जे पाहिजे ते कसे पाहिजेत आपल्याला रेस्ट मध्ये पाहिजे. बरोबर. मग आता बघा मी काय म्हणतोय. सपोज आपल्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर. आपल्याकडे काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. मग त्या पॉझिटिव्ह चार्ज पासून मला काय मिळणार आहे? दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड विच इज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. ही इलेक्ट्रिक फील्ड मला मिळाली की जिथं हे चारही बाजूला तुम्हाला हे फील्ड मिळणार आहे. दॅट इज कॉल्ड एज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. एक चार्ज कन्सिडर केल्यानंतर. बरोबर. तसंच मी जर निगेटिव्ह चार्ज कन्सिडर केला तर ती फील्ड काय असणार आहे? इट विल डायरेक्ट टुवर्ड्स द चार्ज. इट विल डायरेक्ट टुवर्ड्स द चार्ज. म्हणजे बघा मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये पण थोडं एक्सप्लेन केलं होतं. जर पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही जर कन्सिडर केला तिथून हे काय बाहेर पडले? दीज आर द लाईन्स ऑफ फोर्स. हे काय आहे? दीज आर द लाईन्स ऑफ फोर्स. लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर. मग आता पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तुम्हाला काय मिळतंय? विच इज गोइंग अवे फ्रॉम द चार्ज. आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर काय होणार? इट इज कमिंग टुवर्ड्स द चार्ज. इथून बाहेर पडला, निगेटिव्हला आत आला. म्हणजे डायरेक्टेड अवे, डायरेक्टेड टुवर्ड्स फॉर निगेटिव्ह आणि डायरेक्टेड अवे फॉर पॉझिटिव्ह. समजलं. मग हे जे लाईन्स आपण जे दाखवले ते लाईन्स काय आहे? दॅट लाईन्स आर कॉल्ड एज लाईन्स ऑफ फोर्स. दॅट इज इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. मग आता ही कोणती फील्ड आपण म्हणू शकतो? दिस इज द रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. कोणती फील्ड? रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. आता रॅडियल का म्हटलं इथं रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड? कारण एका फिक्स पॉइंट पासून तुम्हाला ती फील्ड मिळाली. एका फिक्स पॉइंट पासून तुम्हाला ती फील्ड मिळाली. मग ती फील्ड एकतर ती बाहेरच्या बाजूला असेल किंवा एकतर फील्ड ती त्याच्या पॉइंटच्या जवळ असेल. म्हणजे डायरेक्टेड अवे आणि डायरेक्टेड टुवर्ड द चार्ज. आणि हा तुमचा काय? फिक्स पॉइंट. येते का सर? मग अशा फील्डला आपण काय समजू? इट इज कॉल्ड एज रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. समजलं. लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला समजले. आता आपल्याला तो कर्व बघायचा. बरोबर. कर्व बघायचा. मग आता कर्व कुठं मिळणार तुम्हाला? मग आता इमॅजिन करा आपण दोन मॅग्नेट कन्सिडर केले. यू हॅव टू इमॅजिन टू मॅग्नेट्स. एक नॉर्थ पोल असेल, एक साऊथ पोल असेल. तर त्या दोघांच्या मध्ये काय बघायला मिळतंय? अट्रॅक्शन. तसंच दोन्ही नॉर्थ पोल मी जर कन्सिडर केले किंवा दोन्ही साऊथ पोल जरी कन्सिडर केले तर काय बघायला मिळेल? रिपल्शन. ठीक आहे. मग तसंच त्या मॅग्नेट सारखं मी इथं फक्त चार्जेस कन्सिडर करतो. सपोज हा चार्ज मी कन्सिडर केला प्लस, इथं मी चार्ज कन्सिडर केला मायनस. तर काय तुम्हाला बघायला मिळेल? आता दोन्ही चार्जेस कसे आहेत रे? दिस बोथ चार्जेस आर इक्वल अँड अपोजिट. दोन्ही चार्जेस कसे आहेत? इक्वल अँड अपोजिट. हा याचा मॅग्निट्यूड सेम आहे. बरोबर. म्हणजे हा जर 5 कुलम असेल तर हा पण तुम्हाला -5 कुलम मिळेल. बरोबर. +5 कुलम -5 कुलम. इक्वल अँड अपोजिट चार्जेस. आता या दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन बघायला मिळेल. मग ते अट्रॅक्शन मी कसं दाखवणार? हाऊ दे बोथ चार्जेस गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स ईच अदर बिकॉज ऑफ दिस लाईन्स ऑफ फोर्स. मग आता तुम्हाला समजलंय की पॉझिटिव्ह चार्ज असेल तर लाईन्स ऑफ फोर्स काय होणार? दे आर डायरेक्टेड अवे फ्रॉम द चार्ज. आणि निगेटिव्हला आपण काय सांगितलंय? दे आर डायरेक्टेड टुवर्ड्स द चार्ज. म्हणजे इथं जर चार्ज असेल तर इथं पॉझिटिव्ह आहे. लाईन्स ऑफ फोर्स इज डायरेक्टेड अवे. जर हा निगेटिव्ह असेल तर लाईन्स ऑफ फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स. बरोबर. मग इथून मला काय मिळेल? इथून हे लाईन्स ऑफ फोर्स मला असे मिळतील. मग त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? डायरेक्शन विल बी फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग बघा बरं तुम्हाला त्या पद्धतीनं मिळालं का? जसं मी मगाशी म्हटलं पॉझिटिव्ह चार्ज असेल तर लाईन्स ऑफ फोर्स तिथून बाहेर पडणार आणि निगेटिव्ह वरती काय होणार? एंड करणार. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. बरोबर. स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. बरोबर. मग तसंच मी जर दोन्ही चार्जेस सिमिलर कन्सिडर केले. सपोज इथे एक पॉझिटिव्ह आहे, इथं पण एक पॉझिटिव्ह आहे. ह्या दोघांच्या मध्ये काय बघायला मिळेल? रिपल्शन. बरोबर. आता रिपल्शन आहे, इथं अट्रॅक्शन आहे, त्यामुळे लाईन्स ऑफ फोर्स इथं पोहोचले. आता रिपल्शन आहे म्हणजे दोघे एकमेकांपासून काय करणार? दे विल गो अवे फ्रॉम इच अदर. मग अशा वेळेला लाईन्स ऑफ फोर्स काय करतो? तिथून तो लांब जायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने.
ठीक आहे. आता दोन्ही पण चार्जेस कसे पॉझिटिव्ह, म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, अवे फ्रॉम द चार्ज, म्हणजे ही डायरेक्शन त्याला काय असणार आहे, अवे फ्रॉम द चार्ज. ह्याला पण अवे फ्रॉम द चार्ज, अवे फ्रॉम द चार्ज. समजलं का? पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे लाईन्स ऑफ फोर्स तिथून बाहेर पडणार, मग दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, मग इथून पण लाईन्स बाहेर पडले, इथून पण बाहेर पडले, त्याचबरोबर या चार्ज पासून पण ते लाईन्स बाहेर पडले, आणि त्या दोघांच्या मध्ये चार्जेस सेम असल्यामुळे दोघं एकमेकांना काय करतात, रिपेल करतात, म्हणून त्यांचे लाईन्स ऑफ फोर्स काय करतात, दे विल नॉट अट्रॅक्ट विथ इच अदर. मग ते एकमेकांपासून लांब जायचा प्रयत्न करतील, एकमेकांना ढकलतील, मग ते लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील. तसंच मी जर निगेटिव्ह चार्ज मी जर कन्सिडर केला तर बघा बरं काय होणार, पुन्हा मला लाईन्स ऑफ फोर्स मला अशाच पद्धतीने मिळतील. हा त्याच्यापासून लांब जातोय, हा त्याच्यापासून लांब जातोय, हे असे मला मिळतील याच्यासारखंच. फक्त डायरेक्शन आता इथं बदलणार. इथं डायरेक्शन कशी येणार बघा, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पण निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं लाईन्स ऑफ फोर्स डायरेक्टेड अवे, बरोबर. निगेटिव्ह असल्यामुळं लाईन्स ऑफ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे त्याच्या जवळ येतील, त्याच्या जवळ येतील. दोन्ही चार्जेस डायरेक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. समजलं का? ठीक आहे. म्हणजे दीज आर दी लाईन्स ऑफ फोर्स. हे जे लाईन्स मी तुम्हाला दाखवले हे लाईन्स काय, लाईन्स ऑफ फोर्स. मग आता काय म्हणलं इथं, एक कर्व सत्यात, म्हणजे तुम्हाला हे कर्वच मिळाले ना, सगळीकडं कर्वच आहे. मग आता इथं मी एक पॉइंट कन्सिडर केला P, तर इथं मी एक टॅन्जंट ड्रॉ केला, तर ही मला काय मिळणार, इलेक्ट्रिक फील्ड त्या पॉइंटला, बरोबर. सपोज तो पॉइंट मी इथं कन्सिडर केला Q, तर इथं मी टॅन्जंट ड्रॉ केला, तर ही मला इलेक्ट्रिक फील्ड या बाजूला मिळाली. म्हणजे प्रत्येक पॉइंट साठी डायरेक्शन म्हणजे काय होणार आहे, चेंज होणार आहे. P पॉइंटची डायरेक्शन मला या बाजूला मिळाली, Q पॉइंटची डायरेक्शन मला खालच्या बाजूला मिळाली, अशी. म्हणजे प्रत्येक पॉइंट साठी डायरेक्शन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. समजलं इथपर्यंत, बरोबर. मग तसंच मी या बाजूला जरी कन्सिडर केला, या पॉइंटला कन्सिडर केला, तर इथं मी टॅन्जंट ड्रॉ केला, तर ही इलेक्ट्रिक फील्ड मला अशी मिळेल. इथं पॉइंट कन्सिडर केला, इथं टॅन्जंट ड्रॉ केला, तर ही इलेक्ट्रिक फील्ड मला अशी मिळेल. म्हणजे त्या पॉइंटला मला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन मला मिळू शकते. समजलं? इथं जर मी कन्सिडर केला तर हा आत जातोय, म्हणजे ही डायरेक्शन मला इकडे होते, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड. आलं लक्षात? इकडं पॉझिटिव्ह असल्यामुळे आउटसाइड, पॉझिटिव्ह असल्यामुळे आउटसाइड, निगेटिव्ह असल्यामुळे टुवर्ड्स. म्हणजे इथं जरी पॉइंट मी जर असा कन्सिडर केला तर ही लाईन मला अशी मिळेल, इलेक्ट्रिक फील्ड. येते लक्षात? काय म्हणले बघा, ए कर्व सच दॅट टॅन्जंट ॲट एनी पॉइंट. म्हणजे तुम्हाला असे नंबर ऑफ कर्व्ह मिळतात, तर कुठलाही पॉइंट कन्सिडर करा आणि त्याला तुम्ही एक टॅन्जंट ड्रॉ करा. बट टॅन्जंट ॲट एनी पॉइंट टू दिस कर्व गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला त्याची डायरेक्शन मिळाली त्या पॉइंटला. समजलं का? दिस इज द स्टेटमेंट फॉर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. नाउ वी आर गोइंग टू सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. देयर आर 8 characteristics. In front of you there are only 4. After this 4 I will explain you remaining 4. Got it? So see the first point of the characteristic. The lines of force originate from positively charged conductor and ends on negatively charged conductor. म्हणजे एक कंडक्टर आपल्याकडे इथं आहे, त्या कंडक्टर मधून काय करतील, चार्जेस बाहेर पडतील, सॉरी लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतील, बरोबर. हा एक कंडक्टर आहे, त्याच्यावरती कोणता चार्ज आहे तर पॉझिटिव्ह, तर तिथून ते लाईन्स काय करतील, बाहेर पडतील. आणि जर दुसरा कंडक्टर जर आपल्याला निगेटिव्ह असेल तर त्याच्यावरती लाईन्स ऑफ फोर्स काय होणार, दे विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड दॅट कंडक्टर. म्हणजेच काय म्हणलंय, लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पासून ते बाहेर पडले. म्हणजे हा कंडक्टर आहे, इथून लाईन्स ऑफ फोर्स काय झाले, बाहेर पडले, अवे फ्रॉम द चार्ज. आणि एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज, म्हणजे त्या निगेटिव्ह चार्ज वरती काय झाले, एंड झाले. म्हणजे हा एक कंडक्टर कन्सिडर केला, हा एक कंडक्टर कन्सिडर केला, तर इथून ते लाईन्स बाहेर पडले, त्याच्यावरती काय झाले, एंड झाले. इथून ओरिजिनेट झाले, बाहेर पडले, इथं एंड झाले, जवळ आलं. कळाला पहिला पॉइंट, समजला? ओके. सेकंड, द लाईन्स ऑफ फोर्स नायदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर. ते एक तर इंटरसेक्ट होत नाही
म्हणजे असे कुठं एक लाईन इकडून आला, एक लाईन इकडून आला, दोघं कुठे इंटरसेक्ट झालं असं होत नाही आणि कुठंच ते एकमेकांना भेटत नाही. बरोबर, बघा बरं. आता ही एक लाईन तुम्हाला अशी मिळाली, ही एक लाईन तुम्हाला अशी मिळाली, ही एक लाईन तुम्हाला अशी मिळाली. मग आता हे जे लाईन्स जे आहेत ते कुठं कुणाला क्रॉस झाले का एकमेकांना? इकडनं हा आला, इकडनं हा आला आणि इंटरसेक्ट झाले. असं कुठे दिसतंय का? कुठंच तुम्हाला दिसणार नाही. इथून पण तुम्हाला हे वेगळी लाईन दिसेल, ही वेगळी लाईन दिसेल, ही वेगळी लाईन दिसेल. आता इथून हे पुढे असं जातं, असे जातं. म्हणजे कुठंच एकमेकांना हे भेटत नाहीत किंवा दे नायदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर. म्हणजे ते कुठंच तुम्हाला जवळ येणार नाहीत किंवा ते इंटरसेक्ट होणार नाही. कुठलाही चार्ज घ्या, पॉझिटिव्ह घ्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या, कुठेही जर तुम्ही लाईन्स ऑफ फोर्स पाहिले तर तिथं काय सांगणार तुम्ही? दे नायदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर. नेक्स्ट पॉइंट, द लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन ए कंडक्टर ओनली. म्हणजे हे लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला कुठं बघायला मिळतील? तर फक्त त्या कंडक्टर वरती बघायला मिळतील. कारण कंडक्टर वरतीच तुम्हाला काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह चार्ज. एक कंडक्टर मी कन्सिडर केला, सपोज हा कंडक्टर आहे, तर ह्याच्यावरती चार्जेस असणार आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर. मग समजा मी अजून एखादा कंडक्टर मी घेऊन आलो तर त्यामध्ये कंडक्टर मध्ये चार्जेस काय होतील? दे विल स्टार्ट मुव्हिंग अकॉर्डिंग टू बाय इंडक्शन मेथड. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह इकडे आले, सगळे निगेटिव्ह इकडे आले. म्हणजे या कंडक्टर वरती इथं काय असणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे बघा, दीज आर द टू कंडक्टर्स. हे कंडक्टर मी जवळ आणले, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. मग आता काय झालं? हा कंडक्टर त्याच्या जवळ आणल्यामुळं ह्याच्यातले पॉझिटिव्ह काय झाले? एका एंडला आले, या एंडला आले, आणि सगळे निगेटिव्ह कुठे गेले? तर दुसऱ्या एंडला गेले. मग इथं जर पॉझिटिव्ह आला असेल तर इथं काय येणार आहे? इथं येणार निगेटिव्ह चार्ज, इथं काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे या दोघांच्या मध्ये काय बघायला मिळेल? अट्रॅक्शन. समजलं? इथं पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं काय येणार? निगेटिव्ह, इकडे काय येणार? पॉझिटिव्ह. मग ह्याला कोणती प्रोसेस म्हणतोय? इंडक्शन प्रोसेस. समजले इथपर्यंत? बरोबर. म्हणजे तो फक्त चार्ज कुठं असणार आहे? त्या कंडक्टर वरतीच असणार आहे. कळालं इथपर्यंत? ओके. त्यानंतर चौथा पॉइंट आपला काय? द लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर. बघा, कन्फ्युज होऊ नका. इथं काय म्हणलंय? लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन ए कंडक्टर ओनली. म्हणजे हे जे कंडक्टर आपण जे कन्सिडर केले, ह्या कंडक्टर वरती चार्जेस कुठे आहेत? तर चार्जेस ऑन द सरफेस आहेत. सरफेस वरती आहेत, बाहेर, आतल्या बाजूला नाहीये. चार्जेस आर ऑन द सरफेसेस ऑफ द कंडक्टर. त्या सरफेस वरती तो तुम्हाला चार्ज बघायला मिळेल, त्याच्या आत चार्जेस नाहीत. चार्जेस आर रिसाइडिंग ऑन द सरफेस. म्हणजे सरफेस वरती तुम्हाला चार्जेस बघायला मिळतील. बरोबर. मग आता इथं काय म्हणलंय? द लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर. डू नॉट पास थ्रू कंडक्टर म्हणजे आता बघा, एक कंडक्टर मी तुम्हाला दाखवतो. सपोज आता हा एक कंडक्टर आहे, ठीक आहे. तर ह्या कंडक्टर मध्ये मी काय केलं? इलेक्ट्रिक लाईन्स मी पास केली, लाईन्स ऑफ फोर्स मी पास केली किंवा इलेक्ट्रिक फील्ड मी पास केली. तर पास केल्यानंतर इथं आत इलेक्ट्रिक फील्डच नाहीये, त्यामुळे त्या आतमध्ये फील्ड किती मिळेल? आतमध्ये फील्ड मला 0 मिळेल इनसाइड दी कंडक्टर. कंडक्टरच्या आत देर आर नो चार्जेस, म्हणून इथं तुम्हाला फील्ड काय मिळाली? 0. लय महत्वाचा पॉइंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. इनसाइड दी कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज 0. Electric field inside conductor is always 0, but they pass through insulator. म्हणजे तुम्ही जर इन्सुलेटर घेतला, इन्सुलेटर म्हणजे काय? रबर. तुम्ही जर रबर कन्सिडर केला तर ह्या रबर मधनं काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड पास होईल, त्याच्या आतून जाईल. समजलं? पण जर कंडक्टर जर असेल तर कंडक्टर वरती तुम्हाला बाहेर चार्जेस मिळणार आहेत, ऑन द सरफेस. आत चार्ज नाही. बरोबर. म्हणजे बघा, सपोज आता हा कंडक्टर आपण कन्सिडर करतोय, तर चार्ज तुम्हाला वरती मिळणार आहे, आत ते चार्जच नसणार आहे, नो चार्जेस. त्यामुळे आत फील्ड तयार होणार नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड इज ऑलवेज 0. समजलं?
So these are the four characteristics of this electric lines of force. तर पॉज करा, नोट डाउन करा, कारण हे रब करून मी आता उरलेले 4 पॉइंट्स मी इथं लिहिणार आहे. पॉज करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. पॉज करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. So these are the next characteristics of this electric lines of force 5, 6, 7, 8. Okay. So what is the next point of this characteristic? Magnitude of electric field intensity. Magnitude of electric field intensity. Magnitude म्हणजे वेक्टर फॉर्म घ्यायचा नाही. Magnitude of electric field intensity is proportional to the number of lines of force per unit area of surface held perpendicular to field. म्हणजे इथं तुम्हाला नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया हे इक्वेशन तुम्हाला मिळतंय. मग इथं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय सांगतोय, नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला असा मिळेल. आता नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्सला आपण काय सांगतोय, इट इज डिनोटेड बाय फाय. फाय PHI फाय फाय बरोबर. आणि हा एरिया मी इथं ए म्हणतो. मग काय फॉर्म्युला मिळतोय, इज इक्वल टू फाय अपॉन ए, इज इक्वल टू फाय अपॉन ए बरोबर. म्हणजेच इथं मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया. आता हे तुम्हाला मी नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. याच्यानंतरच पॉइंट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. दिस फाय इज डिनोटेड बाय इलेक्ट्रिक फ्लक्स. ते मी पुढे एक्सप्लेन करतो. ओके. नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन ए रीजन where electric intensity is large. म्हणजे आता हे जे लाइन्स ऑफ फोर्स जे आहेत हे जिथं तुम्हाला क्राउडेड रिजन तुम्हाला बघायला मिळेल. मग क्राउडेड रिजन म्हणजे कुठं, सपोज हा एक पॉइंट चार्ज आहे, इथून ही फील्ड अशी गेली, इथून ही फील्ड अशी गेली, इथून अशी गेली, इथून अशी गेली. म्हणजे बघा बरं आता ही फील्ड तुम्हाला अशी मिळाली बरोबर. आता जर इथला जर पोर्शन जर तुम्ही पाहिला तर सगळे लाईन्स एकमेकांच्या जवळ आहेत, सगळे लाईन्स एकमेकांच्या जवळ आहेत. पण जसा इथून तो बाहेर पडला, आता यांच्यामध्ये डिस्टन्स काय झाला, वाढला बरोबर. म्हणजे इथं मला इलेक्ट्रिक फील्ड मला काय मिळणार आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज द क्राउडेड रिजन. गर्दीच ठिकाणी तुम्हाला दिसतो नाही, तर सगळे लाईन्स एकाच पॉइंट पाशी जवळ आहेत, त्यामुळे इथं त्यांची गर्दी झालेली आहे त्या लाईन्स ऑफ फोर्सची. मग जिथं गर्दी आहे त्याला आपण काय म्हणतोय, तिथं इंटेन्सिटी तुम्हाला काय मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. कारण इथं तुम्हाला चार्जेस तुम्हाला जास्त बघायला मिळतील. पण जसा हा डिस्टन्स वाढत गेला तर हे लाईन्स ऑफ फोर्स त्यांच्यामधून काय झाले, सेपरेट होत गेले, डिस्टन्स वाढला. मग आता इथं जर मी इलेक्ट्रिक फील्ड जर पाहिली आणि इथं जर इलेक्ट्रिक फील्ड पाहिली तर इथली इंटेन्सिटी आणि इथली इंटेन्सिटी दोघांच्या मध्ये काहीतरी फरक राहणार आहे. कारण बघा इथं मी जर इक्वल रेडियस प्रमाणे जर मी जर सर्कल ड्रॉ केला, इक्वल रेडियस, सपोज मी इथे एक रेडियस प्रमाणे मी इथे एक सर्कल ड्रॉ केला, सपोज हा एक रेडियस घेऊन मी सर्कल ड्रॉ केला, इथं मला 2 लाईन्स ऑफ फोर्स आले आणि इथं मी जर एक ड्रॉ केला तर मला एकच लाईन्स ऑफ फोर्स आला. म्हणजे इथं 2 फील्ड असल्यामुळे इथं इंटेन्सिटी मला जास्त मिळाली, इथं एकच लाईन असल्यामुळे मला इथली इंटेन्सिटी मला काय मिळाली, कमी मिळाली. समजलं का फरक? म्हणजे जिथं तुम्हाला गर्दी बघायला मिळेल, कुणाची गर्दी, लाईन्स ऑफ फोर्सची गर्दी, तिथं तुम्हाला इंटेन्सिटी जास्त मिळेल. आणि जसा तो लांब 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 आला की त्याची इंटेन्सिटी पण काय झाली, कमी 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 होत गेली. आलं लक्षात? म्हणून काय म्हणलं आपण इथं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन ए रिजन वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. बरोबर, जवळ असल्यामुळे इंटेन्सिटी लार्ज झाली, पण जसं लांब गेला की इंटेन्सिटी काय झाली, कमी झाली. तो आपला नेक्स्ट पॉइंट आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाइडली सेपरेटेड
म्हणजे जसा तो लांब गेला इथून या पॉइंट पासून, समजा हे दोन लाईन्स ऑफ फोर्स आहेत, हे लांब गेले की हा इकडे 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 गेला, म्हणजे दोघांच्या मध्ये डिस्टन्स काय झाला, वाढत गेला. ठीक आहे, हा इथं इकडून इकडे आला, हा इथून इकडे आला. मग बघा बरं, तो जवळ होता त्यावेळेला त्याची फील्ड जास्त होती कारण दोघं जवळ आहे. पण जसा डिस्टन्स वाढला की हे दोघं काय झाले, हा इकडे गेला इकडे गेला, तिथला डिस्टन्स त्यांचा काय झाला, सेपरेट झाला. म्हणून आपण काय म्हणतोय, दे आर वाइडली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. दोघांपासून ते काय झाले, सेपरेट झाले. बरोबर, सेपरेट झाले इन ए रिजन वेअर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज स्मॉल. मग आता इथं जर फील्ड बघितली तर इथे इंटेन्सिटी मला लहानच मिळेल, पण इथं जर फील्ड बघितली इथे इंटेन्सिटी मला लार्ज मिळेल. समजलं? म्हणजे जिथं गर्दी इंटेन्सिटी लार्ज, जिथं सेपरेशन झालं तिथं इंटेन्सिटी कमी, इंटेन्सिटी इज स्मॉल. समजलं? लास्ट पॉइंट, लाइन्स ऑफ फोर्स ऑफ एन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म तुम्हाला सांगितलंय, जिथं तुम्हाला मॅग्निट्यूड मिळेल ऍज वेल एज डायरेक्शन, दोघांची जर सेम असेल तर तुम्हाला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मिळतोय. लाइन्स ऑफ फोर्स ऑफ एन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड are parallel to each other and are equally spaced. बघा मी काय सांगतोय, सपोज आता ही आपली इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर. मग आता इथून इथला मॅग्निट्यूड, इथून इथला मॅग्निट्यूड, इथून इथला मॅग्निट्यूड, इथून इथला मॅग्निट्यूड, ह्या चारही लाईन साठी मॅग्निट्यूड तुमचा काय आहे, सेम आहे. आणि चौघांची पण डायरेक्शन काय आहे, सेम आहे. आणि या दोघांच्या मध्ये डिस्टन्स जो आहे तो तुम्हाला इकडे मिळतोय, तोच मला इकडे मिळतोय. म्हणजे दे आर इक्वली स्पेस्ड. दोघांच्या मधलं सेपरेशन काय आहे, इक्वल आहे. तिथं दोघांच्या मधलं सेपरेशन इक्वल आहे का, तिथं तो जवळ आहे, तसा तो डिस्टन्स कव्हर करेल डिस्टन्स त्यांच्या मधलं काय होतोय, वाढ जातोय. त्यामुळे इकडे फील्ड मला इथे जास्त मिळणार आहे, इकडे मला फील्ड मला कमी मिळणार आहे. पण इथं काय होणार आहे, इथं जरी मी फील्ड बघितली, म्हणजे इथं मी जर एक प्लेन कन्सिडर केला, असा एक प्लेन कन्सिडर केला, इथं फील्ड मला सगळीकडे मला काय मिळणार आहे, सेम मिळणार आहे. इथं एक प्लेन कन्सिडर केला, इथं फील्ड मला कशी मिळेल, या पॉइंट वरती, तर ह्या पॉइंट वरती मला फील्ड सगळीकडे सेम मिळणार आहे. इथं मला फील्ड कशी मिळेल, इथं फील्ड मला सगळीकडे सेम मिळेल. समजलं? म्हणून तर आपण म्हणतोय दे आर हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड ऍज वेल एज इक्वल डायरेक्शन्स. मग डायरेक्शन सगळ्यांची काय काय सेम होत आहे, म्हणून तर आपण काय म्हणतोय, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. समजलं? आता हे सगळं एक्सप्लेनेशन होतं समजण्यासाठी. ओके. मग आता हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. तर पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारा. पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. समजले तर बरं. These are the electric lines of force and this characteristic. There are 8 characteristics of these lines of force. चला, आजचं लेक्चर आज आपण इथंच थांबवतोय. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. ओके. आणि हा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतोय आणि हे एक्सप्लेन करून आपण एक डेरिव्हेशन ही कम्प्लीट करतोय की ते कसं इमॅजिन करायचं आहे, काय करायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण उद्याच्या लेक्चरला भेटू. तर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर पण तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही कमेंट वगैरे करायचं असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला कमेंट देऊ शकता. आणि त्यातून जर तुम्हाला काही अडचण असेल तर माझा फोन नंबर तुमच्याकडे आहेच, तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मला रिप्लाय करू शकता. थँक्यू.